गुड मॉर्निंग शुभ्रा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. किती वाजले आता? 5:30. हो, एवढा सकाळी सकाळी का उठलो बरं आपण? डॅडी नाशिकला जाणार आहे. अच्छा. सो फ्रेंड्स, आम्ही चाललो आहे नाशिकला. आम्ही म्हणजे मी आणि मम्मी, मी आणि आई. तर आमचं अचानक ठरलेलं आहे नाशिकला जायचं. तर आम्ही आज चाललो आहे आणि ब्लॉग पण बनवतो. तर तुम्हाला पुढे आम्ही दाखवूच कसं नाशिकला. पण हा, यावेळी शुभ्रा नसणार आहे आमच्यासोबत. तर आम्ही फक्त आई आणि मी, आम्ही दोघेच जाऊन येतो. तर शुभ्रा, तू आम्हाला मिस करणार? हो, पण स्कूल पण आहे. अच्छा, बरोबर, स्कूल पण आहे ना. आम्ही वीकडेज मध्ये चाललोय. वीकेंडला जाणार असतो तर मग शुभ्राला घेऊन गेलो असतो. ओके, बट डोंट वरी शुभ्रा, आम्ही लवकरच येऊ. ओके, बाय बाय. बाय टिपू. बाय बाय. येतो तू पण? तू पण येतो गावाला? अरे बाबा, अरे बाबा, चला आम्ही जाऊन येतो बाबा. सकाळी सकाळी एस्केलेटर बंद आहे आणि आम्हाला चालत जावं लागतं. मॉर्निंग वॉक चालू आहे आमचं. सगळ्या मशीन्स बंद आहेत तिकीट बुकिंगच्या. तर आता प्लॅटफॉर्मला जाऊनच तिकीट बुक करावं लागेल. हॅलो फ्रेंड्स, तर आता आम्ही आलेलो आहे ठाणा स्टेशनला. आता वाजलेले आहेत 6:30 आणि तुमचा टाईम आहे 6:45. तर आम्ही वेट करतो आहे आता. तोपर्यंत आम्ही आगमन करतो. Chum 3 down Mumbai Sainagar Shirdi Vande Bharat Express. हा बघ, हे दोन आहेत. कोणते? 73, 74. पेपर पण ठेवला पहिला आल्या आल्या पेपर वाचत. इथे आपली सीट आहे. 6 पूर्ण कोच आहे. C9. फ्रेंड्स, आता मी आलेलो आहे वंदे भारत ट्रेनमध्ये बसलेलो आहे. ट्रेन सुरू झालेली. कसं वाटतं मम्मी? ट्रेन चांगली आहे का? कम्फर्टेबल आहे. थोड्या वेळाने तुम्हाला ट्रेन पूर्ण दाखवतो मी कशी आहे. काय बोलते? हो, शुभ्रा यायला पाहिजे होती. नेक्स्ट टाइम आणू आपण सगळ्यांनाच. सो फ्रेंड्स, आता आपल्याला या ठिकाणी वंदे भारतकडून फर्स्ट चहा आणि बिस्किट आलेलं आहे. मला दाखवतो. चला, याच्यामध्ये एक
बिस्किटचं पॅकेट आलेलं आहे. त्याच्यानंतर रेडीमेड टीचं पॅकेट आहे. सोबत आपल्याला गरम पाणी पण देतील ते एक स्टेरल दिलेलं आहे. तर छान आहे, म्हणजे आल्याच पहिलं वेलकम खूप छान केलं. तर आता आपल्याला इथे अर्धा कप गरम पाणी दिलेलं आहे. मला पण दिलं आहे, मम्मीला पण दिलं आहे. तर मम्मी एकदा ट्राय करून बघ, चहा मिक्स करून बघ बरं. हे काय ते साखर आहे. पूर्ण टाकायचं? हां, तर हे असं पूर्ण पॅकेट आहे. त्याच्यामध्ये साखर वगैरे काहीच टाकण्याची गरज नाही. सगळी मिल्क पावडर वगैरे सगळं मिक्स आहे याच्यात. आणि हे ॲक्च्युली हँड सॅनिटायझर आहे. मला पहिलं वाटलं साखरेचं पॅकेट आहे. हे हँड सॅनिटायझर आहे. सो हे पूर्ण पॅकेट गरम पाण्यामध्ये टाकलेलं आहे. बघूया चहा रेडी होतो का आणि घट्टही होतो. कलर तर आला आहे. अरे वा, स्मेल पण येतोय. इलायचीचा स्मेल येतोय. वाटतोय चांगलं. मला तर वाटतं. आता बघू पिऊन कसा दिसतोय. सो फ्रेंड्स, आता चहा रेडी आहे. माझा पण तिचा पण टेस्ट करून बघतो. ठीक आहे. तुला कसं वाटतं मम्मी? थोडं असं जरा पाण्यासारखं जास्त वाटतं. शेवटी रेडीमेड आहे. हे आपण ओरिजिनल बनवतो त्याच्यामध्ये फरकच असतो. पण ठीक आहे की या ट्रेनमध्ये किचन नाही आहे. जे काय आहे ते रेडीमेड गोष्टीच स्टोअर करून ठेवतात आणि तेच हे करतात. पण कम्पॅरेटिव्हली ठीक आहे. सकाळी आणि गरम पाण्यामध्ये व्यवस्थित. ओके, वाईट पण नाही बोलू शकत, चांगलं आहे. इलायचीचा फ्लेवर वगैरे. मारी बिस्किट मला वाटतं दोन आहेत मारी बिस्किट. सध्या काय खायची इच्छा नाही, फक्त चहाच घेतो. थोड्या फक्त चहा. सो हा वंदे भारत ट्रेनमधला आतला व्ह्यू आहे. इथे पॅन्ट्री आहे. या ठिकाणी आपल्याला ब्रेकफास्ट वगैरे सर्व करतात. इथूनच केला जातो. पूर्ण या ठिकाणी व्यवस्थित अरेंजमेंट करून ठेवलेली असते सगळ्या गोष्टींची. टाईम टू टाईम सगळ्या गोष्टी येतात. आणि इथून हा आपला कोच सुरू होतो. फ्रेंड्स, मी आता वॉशरूममध्ये इथे तुम्ही बघू शकता. फर्स्ट ऑफ ऑल कुठल्याही प्रकारचा स्मेल नाही आहे. इथे इंग्लिश कमोड आहे. या ठिकाणी टॉयलेटरीज आहे. इथे फ्लश करण्यासाठी ते बटन दाबायचं इन्स्ट्रक्शनसुद्धा दिलेले आहेत. आणि या ठिकाणी टॅप वॉटर आहे. आणि ते बहुतेक हँडवॉश, हँड सॅनिटायझर. सो या ठिकाणी आपल्याला हँडवॉश दिलेला आहे. सो आता कल्याण स्टेशनला आपली ट्रेन थांबलेली आहे. आणि इथून पुढचा स्टॉप आता नेक्स्ट स्टॉप डायरेक्ट नाशिक असेल. सो फ्रेंड्स, आता आपली ट्रेन कल्याणवरून निघालेली आहे. आणि कल्याणवरून आता डायरेक्ट आपला नेक्स्ट स्टॉप नाशिक असणार आहे. आणि
आणि नाशिकलाच आपण उतरणार. तशी आपली ट्रेन पुढे शिर्डीपर्यंत जाते, पण आपण नाशिकपर्यंतच प्रवास करणार आहे आणि नाशिकला आपण उतरणार. तर आता कल्याणपासून नॉनस्टॉप नाशिकपर्यंत आपला प्रवास. अगला स्टेशन नासिक रोड है. आपकी सुखद एवं आरामदायक यात्रा की कामना करती है. आपल्याला आता डेस्टिनेशनला पोहोचेपर्यंत खूप टाईम आहे, तोपर्यंत थोडा न्यूजपेपर रीड करूया. फ्रेंड्स, वाजलेले आहेत सकाळचे 7:45 आणि आपला नाश्ता या ठिकाणी आलेला आहे. तुम्हाला दाखवतो आपला नाश्ता. वेळ झालेली आहे 8:50 ठिकाणी आपला नाश्ता आहे. इथे मम्मीला एक व्हेज प्लेट सांगितलेली आणि माझ्यासाठी मी नॉनव्हेज घेतलं. तर नॉनव्हेजमध्ये म्हणजे असं काही चिकन वगैरे नसतं, एग असतं. सकाळी ब्रेकफास्टच्या टायमाला थोडंसं प्रोटीन असलं पाहिजे म्हणून नॉनव्हेज घेतलेलं आहे. तर आम्ही ट्राय करतो आणि सांगतो काय आहे ह्याच्यामध्ये. सो मम्मी बघ बरं आता काय नाश्त्यामध्ये. मोठं पॅकेट आहे. पराठासारखं काहीतरी वाटतंय. सो इथे पराठे आहेत. किती आहेत? 3 परोठे दिलेले आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट ओके उपमा. मग गरम वाटतं ना छोट्या पॅकेटमध्ये. भाजी वाटते कसं तरी, बटाट्याची भाजी. या ठिकाणी छोटासा केक आणि दही. मस्त नाश्ता आहे. तर मी सांगतो नॉनव्हेजमध्ये काय आहे. सो आता आपण बघूया नॉनव्हेजमध्ये काय काय दिलेलं आहे. ते ब्रेड दिलेलं आहे. 2 ब्रेडच्या स्लाइस आहेत, व्हाईट ब्रेड आहेत. त्याच्यानंतर ते अमूल बटर आहे. टोमॅटो केचप, सॅनिटायझर. प्रत्येक वेळी एक सॅनिटायझर देतात ते. त्याच्यानंतर ओके ब्लॅक पेपर पावडर, ब्लॅक पेपर आहे. फ्रूट जॅम आणि फ्रेंच फ्राईजच्या खाली एक ऑमलेट आहे. त्याच्याबरोबर ग्रीन बीन्स. ओके आणि हा केक. नॉनव्हेजवाल्यांना दही नाही देत वाटतं. तर असं काही आहे. त्यांनी सोबत एक स्पून दिलेला आहे आणि टिश्यू पेपरसुद्धा आहे. ओव्हरऑल आता टेस्ट बघूया कशी आहे. ओके मम्मी टेस्ट केलं, काय खाल्लं? उपमा. कसा आहे? छान आहे. चव आहे की असं नॉर्मल साधा आहे? टेस्टी आहे. अच्छा. आणि गरम आहे का? गरम पण आहे. ओके. आणि हे खाल्लं का परोठे? अच्छा ठीक आहे. तर मी सुद्धा थोडं थोडं खाऊन बघतो आणि तुम्हाला सांगतो कसं आहे. सो आता मी ऑमलेट आणि ब्रेड ट्राय केला. ऑमलेट चांगलं आहे, फ्रेश आहे आणि गरम आहे. त्याच्याबरोबर फ्रेंच फ्राईज कॉम्बिनेशन एवढं व्यवस्थित सूट नाही होते, पण ठीक आहे.
ऑमलेट चांगलं आहे. ब्रेड एकदम फ्रेश नाही वाटत आहे, थोडासा कडक आहे. बट ओके, कारण की थोडं स्टोरेजच फूड आपल्याला इथे ट्रेनमध्ये मिळतं. जसं मी मगाशी सांगितलं की आपल्याला या ट्रेनमध्ये किचन नसल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी स्टोरेज करून ठेवलेल्या असतात, त्या दिल्या जातात. पण ऑमलेट गरम आहे आणि फ्रेश आहे. हॅव इट. फ्रेंड्स, आता थोड्याच वेळात आम्ही नाशिकला पोचू. इगतपुरी गेलेलं आहे आणि बहुतेक आता देवळाली आलेलं आहे ना. देवळालीपर्यंत आलेलो आहे. बऱ्याच दिवसापासून चाललं होतं थोडंसं की नाशिकला काही आमचे नातेवाईक आहेत, त्यांना भेटायचं होतं. आमचे भाऊ आहेत, मावस भाऊ, मामे भाऊ, त्यांना भेटायचं होतं. पण बऱ्याच दिवसापासून काही सुट्ट्या वगैरे नसल्यामुळे आम्हाला तसं काही जाण्याचं प्रयोजन झालं नाही. तर या महिन्यात जायचंच होतं, पण कधी जायचं ते नक्की नव्हतं. तर फायनली 2 दिवसापूर्वीच आम्ही ठरवलं की जाऊया म्हणून, आणि मला सुद्धा सुट्ट्या होत्या. तर कालच्या डेटमध्ये आम्ही ट्रेनची तिकीट बुक केली, कारण की इतर बाकीच्या ट्रेनच्या तिकीट अवेलेबल नव्हत्या, सगळ्या वेटिंग लिस्टमध्ये होत्या. आणि या ट्रेनची तिकीट अवेलेबल होती फॉर्च्युनेटली, कारण एक दिवस आधी ही पण ट्रेन फुल होऊन जाते. आज तसं गुरुवार आहे आणि ही ट्रेन जाते शिर्डीला, तर गुरुवारी ही ट्रेनसुद्धा पूर्ण पॅक असते. पण कालच्या दिवशी ट्रेनची तिकीट अवेलेबल होती आणि त्याच्यामध्ये मग 2 तिकीट बुक केल्या. आणि आम्हालासुद्धा बघायचं होतं की वंदे भारत एक्सप्रेस कशी आहे. तर मम्मी, तुला आवडलं का वंदे भारत एक्सप्रेस? छान आहे. चहा, नाश्ता आणि एसी ट्रेन. हां, गर्दी नाही, काय टाईम टू टाईम चहा. जसं आम्ही आलो एक 5-10 मिनटामध्येच चहा दिला त्यांनी, आणि त्याच्यानंतर बरोबर 8 वाजता त्यांनी ब्रेकफास्ट दिला सगळ्यांना, आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा कॉफी दिली ना, एकदा कॉफी दिली. असा हा प्रवास नाशिकपर्यंत. आणि नाशिकला आम्ही डिपार्ट करू, तिथून पुढे ही ट्रेन शिर्डीपर्यंत जाते. फ्रेंड्स, हा होता आमचा सीट नंबर, आणि आता नाशिक स्टेशन येत आहे. कृपया अपना सारा सामान अपने साथ ले जाना न भूलें। फ्रेंड्स, फायनली आपण आलेलो आहे नाशिक रोड स्टेशनला. ही आहे आपली वंदे भारत ट्रेन. तर ही आपली ट्रेन वंदे
वंदे भारत पुढच्या प्रवासासाठी शिर्डीसाठी गेलेली आहे. तर मित्रांनो आता वाजलेले आहेत 9:15 आणि बरोबर 9-10 वाजता आपण नाशिक रोड स्टेशनला आलेलो आहे. आणि तुम्हाला मी दाखवतो, हे आहे आपलं नाशिक रोड स्टेशन. सो इकडे असं रिक्षा स्टँड आहे स्टेशनच्या बाहेर आल्यावरच लगेच. बऱ्याचशा रिक्षा इथे मिळतात आणि पाचच्या साईडला ST स्टँड पण आहे तिकडे, बस स्टँड. जर बसचा टायमिंग वगैरे माहिती असेल तर तिथून पण जाऊ शकतो. मस्त प्रवास झाला वंदे भारत. काहीच दगदग नाही, त्रास नाही जसं नॉर्मली आपल्याला बाकीच्या ट्रेनने होतं. आणि इतर ट्रेनने 3-3.5 तास किंवा 4 तास पण लागतात. या ट्रेनने आम्ही जवळजवळ 2-2.25 तासात इकडे पोहोचलो आहे ना. चला आता तर पुढचा प्रवास करू. आपण ST मध्ये बसलो आहे नायगावला जाण्यासाठी. गावची ST अजून भरायची बाकी पूर्ण खाली आहे, आता भरेल थोड्या वेळात. नाशिक रोड बस स्टँडचा परिसर. STची तिकीट काढलेली आहे. दोघांचे मिळून 40 रुपये, एकाचे 20 रुपये. 40 रुपयात आम्ही नायगावला जाणार. हेच जर आम्ही प्रायव्हेट गाडी केली असतं तर एकाचे 70-80 रुपये नाही तर 100 रुपये घेतले असते. आपले योगेश भाऊ इकडे आलेले आहेत आपल्याला पिकअप करायला आणि आपण आता गाडीवरून त्यांच्या चाललेलो आहे सावली.
आपली सावळीची एंट्री. आपला गहू बरं का भाऊ. आपला गहू आहे. यादव परिवाराचा स्वतःचा गहू आहे. नाही इथं आहे जवळ.